अँटिलिया स्फोटक प्रकरणात 10 जणांवर आरोप निश्चित. सचिन वाझे, प्रदीप शर्मांवरही आरोप निश्चित. 5 वर्षांनंतर मुंबई सत्र न्यायालयाकडून आरोप निश्चिती. मोदींच्या इन्स्टा व्हिडिओवरनं ठाकरे बंधूंचा निशाणा. मोदींनी तरुणांना सल्ले देण्यापेक्षा त्यांच्या नेत्यांना सल्ले द्यावेत, राज ठाकरेंचा टोला. तर मोदींनी देशाची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र. देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार. पुण्यातील कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते पुरस्कार प्रदान. एका धुरंधराकडून दुसऱ्या धुरंधराला पुरस्कार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून अमित शहांचा धुरंधर असा उल्लेख. डोवालांनी राष्ट्रीय सुरक्षेला नवा आयाम दिला, फडणवीसांचं विधान. आदित्य ठाकरेंचं पोलीस महासंचालकांना पत्र. तरुणांवरील खटले मागे घेण्याबाबत संभ्रम. पोलीस महासंचालकांकडे आदित्य ठाकरेंनी स्पष्टता मागितली. नाशकात खड्ड्यांबाबत महाजनांची बैठक. बैठकीला MNGL अधिकाऱ्यांची गैरहजेरी. महाजनांनी अधिकाऱ्यांना झापलं. नाशिकच्या लासल गावात निफाड पोलीस आणि कृषी विभागाची संयुक्त कारवाई. युरियाचा काळाबाजार करणारे पोलिसांच्या ताब्यात. 19 लाखांच्या युरियासह इतर 84 लाखांचा मुद्देमाल जप्त. पुणे सोलापूर नगरसारी जीवनदायिनी असलेलं उजनी धरण 100% क्षमतेनं भरलं. उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. आणि चंद्रपूरमध्ये राजनगर सहारा पार्क आरवट भागात पाणी शिरलं. इरई नदीच्या पुराचं पाणी शिरून बिकट स्थिती निर्माण. आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांतर्फे बचाव कार्य.